सामन्याची सुरुवात 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो. सामन्याची सुरुवात ग्रँड फिनाले अंतिम सामना. जोरदार टाळ्यांचा कडकड देऊन द्या. वाह, अंतिम सामन्याला टाळ्यांचा कडकड देत असताना आपण पाहतोय पहिलाच बॉल घेऊन गोलंदाजी भावेश. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयारी त्यांच्या सोबतीनं. पहिलाच बॉल नो बॉल अशोक अशी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॅटिंगसाठी. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी नो बॉल आलाय. या ठिकाणी बैठक केलाय, फटका बसला निस्तामिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. फलंदाज अशोकचा खेळ संपलाय. विकेटच्या पत्त्यान फलंदाज बाद गॉन. दिनेश दाढीसाठी याला प्रतिपत्ता केला. सर बॅटचा वापर केलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलं गेल. या ठिकाणी सिंगल रन मिळते. सिंगलच्या धाबा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धाबा. पहिल्या बॉलवरती नो बॉल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 1 रन. अशा पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी नो बॉल. वाह, क्या बात आहे. यज्ञेश त्याच्या सोबतीनं निशांत. 2 पंच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपला पाहत चिराग घरात मानकॉम सरवली पंचांच्या भूमिकेमध्ये. याला फुल टच बॉल, फटका फसला मिस्टाने. वडगाश अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक काय शेल टिपलाय. या ठिकाणी पाहू शकतात नेटला चेंडू आदळला. त्यानंतर चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षणामध्ये कॅप्चर थोडस मात्र झालाय, परंतु पंच आले त्यामध्ये. युद्धेश दादा एका जागेवरती थांबत नाहीयेत आणि हालचाल केल्याशिवाय राहत नाही. ते मात्र प्रत्येक वेळेला बॉल पडण्याच्या अगोदर इकडनं हलतात. त्याच्यामुळे यावेळेला हर्षदादा घरा त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं पाहायला मिळालं. पुढे सामन्याच्या दिशेने नो बॉल पाहायला मिळाला. नो +1 अशा पद्धतीने 2 रन आणि 2च्या माध्यमातून धावफलकावरती धावा. 5-3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिलं षटक प्रगती पथावरती सुरू आहे. अप्रतिम सर बॅटचा वापर केलाय, परंतु एकच रन या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मैदान धावफलकावरती धावा. 5 चेंडू फेकून या षटकातील तब्बल 5. लास्ट टू गो. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल भावेश. सायकल मिळते नवीन खेळाडू. याला अप्रतिम फटका. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे होऊन त्यानंतर खेळला सरळ चेंडूला मात्र डीप मध्ये खेळलं. एकच धाव करते षटक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीमध्ये धावफलकावरती धावा 6. आता मात्र येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष. या 18 बॉल मध्ये धावा किती येतील ही पाहणं गरजेचं ठरेल. ग्रँड फिनाले फायनलचा सामना आपण पाहतो आरपी विपक्ष टीम स्टाईल्स या दोन संघामध्ये. स्टेराईल विपक्ष टीम आरपी असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. भूषणचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी चेंडूला सोडू दे. एक्स्ट्रा रन मिळेल. व्हाईटच्या मदतीनं धावफलक आकार गेला. धावफलकावरती धावा 7. याला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा, परंतु मोठा फटका आलेला नाही. एकच रन मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 8. याला फुल टच बॉल वरती फुल टच वसूल केला. येस डेफिनेटली दिनेश वाट मधनं 4. दिनेशने खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक केला आणि सरळ चेंडूला फेकून 4 धावांकरिता. भूषणचा पुढचा आहे बॉल घेऊन पुन्हा एकदा भूषण आपल्या बॉलिंग मार्क मध्ये सज्ज. चेंडू क्रमांक 3. याला प्रदीप सरा बॅटचा वापर केलाय. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. डीप मध्ये या ठिकाणी काय करतात रनआउटची संधी, परंतु नॉट आउट हे डिसिजन आलाय निशांत आणि त्याच्या सोबतीने यज्ञेश. 2 पंचावर पाहतोय चिराग गरजला पण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. चेंडू फेकून या षटकातील तब्बल 3 बॉलचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आहेत 13. याला पुढे आले त्यानंतर सर्व बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये भावेश आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला हवेल तो परत सिंगल. पुन्हा एकदा 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सिंगल रन. सातत्याने सिंगल मध्ये समाधान मानतात. पुढच्या वर्षी ही स्पर्धा वेगळ्या ठिकाणी होईल ही चर्चा सुरू आहे. अप्रतिम पुन्हा एकदा फटका केला. पुन्हा एकदा सिंगल रन.
षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16-8 ची सरासरी मेंटेन ठेवली गेली. आता पाहूया येणारे 2 षटकांचा खेळ शेष. या 2 षटकांमध्ये धावा किती बनवली जाते? 16. धावे शाळा तिसरं षटक हाताळण्याकरता वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक याला पुढे आले. पुन्हा एकदा सिंगल रन. या ठिकाणी तसं क्षेत्ररक्षकाला सांगितलं होतं की डाई मारायला, परंतु डाव या ठिकाणी मारत नाहीयेत. याला प्रतिफटका पाहायला मिळतो, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल रन. या ठिकाणी खेळाडूचं नाव माहिती नाही, त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला खेळाडूचं नाव मात्र घेतलं जात नाही, याची दक्षता असू द्या. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिलाय. चांगला चेंडू आहे, पंच या ठिकाणी घोषित करतात टॉप बॉल. निर्धाव चेंडू 18 धावा धावफलकावरती. फुल टच बॉल. फटका छान खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 करिता षटकाराकरिता 6 धावा मिळतील या बॉल वरती. 6च्या मोठ्या धावफलकावरती धावा आपण पाहू शकतो. 24 रन 24 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष. पंच षटकार आहे. 4 चेंडू फेकून दिला. 24 धावा धावफलकामध्ये 2 बॉलचा खेळ शेष आहे. थोडंसं कन्फ्युजन झालंय खेळाडू की एक्झॅक्ट मैदानावरती षटकार दिलाय का पंचाने चौकार दिलाय. या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत कुठलाही येत नाही. अर्थातच हा एक धाव मिळेल. 1च्या मैदान धावफलकावर द्यावा. 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा अंतिम आणि शेवटचा चेंडू या षटकातील. पहिला प्रतिम चेंडू होता. या ठिकाणी विकेट जाईल का? यस, डेफिनेटली. खूप चांगल्या पद्धतीने खेळ कॅरी, खूप चांगल्या पद्धतीने रनआउट केला. फलंदाज बाद. प्लीज आणि रिक्वेस्ट करतोय, बाहेरून कोणीही नो म्हणू नका. बाहेरून कोणीही बोलू नका प्लीज. नो चेंडू असं. पंचांना देखील थोडस मध्ये तकलीफ होते, ह्याची दक्षता असू द्या. 25 धावा धावफलकावरती 3 षटक संपत. अंतिम षटकावर सुरुवात. गणेश आला अंतिम षटकाकरिता. गणेश आलाय अंतिम षटक हाताळण्याकरिता. गणेशचा पहिला बॉल सायकल मध्ये राहुल यादवला पण पाहतोय. यावेळेला राहुल थोडे पुढे आले होते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कलेक्शन नाहीये. निर्धाव चेंडू होते सुरुवात टप्प्यात. धावफलकावर 25 धावा झाल्यात. अजूनही उभारी 5 बॉलचा खेळ शेष. या 5 बॉल मध्ये धावा किती येतील ही पाहणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या मध्ये धावफलकावर 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळी फुल टॉस. फटका छान खेळलाय, परंतु सिंगल रन कंप्लीट. सेकंडचा कॉल या ठिकाणी पाहायला मिळते. बघता 2 धावा देखील परिपूर्ण. तसा रनचा प्रयत्न केला होता, परंतु 2 धावांवरती दोन्ही देखील फलंदाजीने समाधान मांडलंय आणि 2च्या मध्ये धावफलकावरती धावा. अर्धे टीमचे ऑनर आहेत 2 मॅडम, ते मात्र उद्या ट्रॉफी घेण्याकरिता येणार आहेत. याची दक्षता खेळाडूने घ्यायची आहे. फलंदाज बाद. अंतिम आणि शेवटचा चेंडू या इनिंग मधील. याला फुल टच बॉल. छान फटका केला. सिंगल रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. यस, डेफिनेटली. फलंदाज बाद. 34 धावा धावफलकावरती. 35 धावाचा टार्गेट सेट केलाय. 34 धावा धावफलकावरती 35 धावाचा टार्गेट सेट करण्यात आलाय. या ठिकाणी खेळाडूला मात्र कॅप्चर केलं जात आहे. प्रेक्षकांना मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतात. ओम साई स्पोर्ट्स ह्याच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क केलं गेलंय. या ठिकाणी आपण पाहू शकतात सागर भाऊ यांना मेगा स्क्रीन वरती एक खूप चांगला व्यक्तिमत्व. या ठिकाणी सागर भाऊच्या चेहऱ्यावरती स्मित असं पाहायला मिळालं. दिनेश गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होते.
35चं टार्गेट सेट केलं 24 बॉल मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन मिळते. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा संघाचा श्री गणेश केलाय. भावेश आणि त्याच्या सोबतीनं विनेशची जोडी मैदानावरती पाठवण्यासाठी. याला प्रदीप सरा बॅटचा वापर. पुन्हा एकदा सिंगल रन. सिंगल वरती समाधान मानतील आणि या ठिकाणी 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धाव फलकावरती. 35चा टार्गेट सेट केलाय. याला पुन्हा एकदा फुलटॉस बॉल बनवून घेतला होता फलंदाज भावेशने. पुढे फुलटॉस बॉल केला होता, परंतु त्या फुलटॉस बॉल वरती त्याला मोठा फटका सध्या खेळता आलेला नाही. सिंगल रन मिळते. 3 बॉल मध्ये 3 रन आलेत. यही वेळेला प्रतिफटका खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल रन मिळते. सिंगलच्या मदतीने फलकावरती. यावेळेला अनप्लेवर बॉल. सरळ चेंडू ज्येष्ठांना आदळला गेलाय. सरळ फलंदाज क्लीन बोल्ड बॅट. या ठिकाणी 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉल मध्ये 4 रन झालेत. दिनेश आणि गोलंदाज मार्क वरती. शेतकरी पुढचा बॉल घेऊन अप्रतिम चेंडू होता. असरा बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा सिंगल रन घेण्याचा मनसुबा परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय. पंचांकडे लावून अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बॅट गॉन. विकेट डाऊन. या ठिकाणी षटक संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 4-2. विकेट गमावले गेलेत. सेकंड बॅटिंग करत असताना जर गणेशने 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेळले तर यज्ञेश कडनं 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. 2000 रुपये कॅश प्राइज. त्याला सामना चालू करा. आपण जी चर्चा होती नंतर करा, पण सामना चालू करा. यावेळेला वेगवान चेंडू होता. नो बॉल ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. 1च्या मदतीने धावफलकावरती धावा 5. यावेळेला प्रथम चेंडू होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. गणेशला 2 चेंडू मागे 2 षटकाराकडे यज्ञेशच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. षटकाचा पुढचा बॉल. याला फुलटॉस बॉल होता. अप्रतिम शॉट केला गेला, परंतु 1च रन या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आकार घेऊन धावफलकावरती धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. याला प्रतिम काय बॉल पाहायला मिळतो. वेगवान ते सरळ चेंडू मध्ये यष्टीरक्षकाकडे ट्रॅप बॉल झाला. टॉप बॉल. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पारोशच्या माध्यमातून यावेळेला प्रतिम चेंडू होता. अप्रतिम फटका खेळला जरूर, परंतु या बॉलवरती कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. यावरती सिंगल रन मिळते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का तर नाही. इकडनं 1च रन. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7. येणारे 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 28 समीकरण आपण पाहतो. 12 बॉल मध्ये 28 इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेश होणे त्याच्या मार्क वरती आलाय. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी खेळलाय. सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 8. यावेळेला प्रथम चेंडू होता वेगवान, परंतु व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलं. चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका शिराग यांच्या माध्यमातून पार पडली गेली. हवेमध्ये तरंग आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गेले होते, परंतु 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल बघता बघता तेही कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 11. 11 रन प्रोग्रेस गार्ड वरती पाहतो. 2 विकेट गमावले गेले. प्रथम सेकंड बॅटिंग करत असताना बॅटिंग करणार टीमच्या माध्यमातून. यावेळेला प्रथम चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11. अप्रतिम चेंडू. आणखीन एक फलंदाजाच्या पायावरती चेंडू आदळला गेला.
गणेश थोडस नाखुश पाहायला मिळतोय. यावेळेला प्रतिम वेगवान चेंडू सातत्यानं पाठ फिरवतोय, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. याला प्रतिम फटका केलाय. पुन्हा एकदा सिंगल रन. षटक संपलंय. 12 धावा 12 धावा फलकावरती आहेत. आता मात्र अंतिम षटकाची सुरुवात गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती गोलंदाजी मार्क वरती अशोकला आपण पाहतोय. बघा अशोकचा पहिलाच बॉलवरती फटका छान केला. सरळ चेंडूला चकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅटमधनं चौकार 4. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल 19. 5 बॉल 19 रन रिक्वायर्ड टू विन या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला चेंडू डॉट बॉल. आता 4-19. या ठिकाणी हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड खेळून गेलाय. या ठिकाणी गणेशला माहिती नाही मैदानावरती तोडफोड करायची, परंतु गणेश मात्र सिंगल वरती समाधान मानतोय. आता 3 बॉल मध्ये 18ची आवश्यकता आहे. याला प्रथम चेंडू स्पीड खेळण्याचा मनसुबा, परंतु सरळ चेंडू मात्र यष्टांचा भेद घेतो. फलंदाज बात गॉन. दोन बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता असेल, 17 धावेची आवश्यकता असेल 3 बॉल मध्ये. यावेळेला प्रतिफटका केलाय. ग्राउंड शॉट आणि सरळ चेंडू मात्र 4 धावांकरिता ट्रॅव्हल. 2-13. आता मात्र 2 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता असेल. 2 मोठे हिट आले तरी देखील हा सामना पराभूत छायेत जावा लागेल. या ठिकाणी गोलंदाजाने जर अचूक चेंडूवरती गोलंदाजी केली तर मात्र हा सामना बनू शकतो. चला 2 बॉल 13 रन या ठिकाणी पाहतोय. गणेशला मेगा स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीनं चौकार त्याने मागच्या बॉल मध्ये खेळला होता. त्याला आपण स्क्रीन वरती पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला प्रथम चेंडू हलक्याच्या हाताने खेळून गेला. सामना पराभूत छायेत जावा लागेल. या ठिकाणी आरपी टीम फायनल विजेता ठरण्यासाठी फक्त एक पाऊल मागे. आणि यस डेफिनेटली आरपी संघ या ठिकाणी चॅम्पियन ठरतोय. 6 धावांनी सामना जिंकला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम. स्टार 11 या संघामध्ये पराभूत छायेत गेला. हॅलो चेक.